जय हिंद। कथा कथन की इस महफिल में आप सबका एक बार फिर स्वागत है, इस्तकबाल है। 9 मई को बंगला में हमने गुरुदेव रविन्द्रनाथ टैगोर की जयंती का जश्न मनाया। 11 मई को सादत हसन मंटो की सालगिरह मनाई। मराठी के 3 महान कवियों की जयंती मार्च और अप्रैल में थी। मंगेश पाडगांवकर और आरती प्रभु की जयंती मार्च में थी, जबकि सुरेश भट्ट की जयंती अप्रैल में थी। और हमने सोचा था कि हम अप्रैल के महीने में इन तीनों की जयंती का उत्सव मनाएंगे, लेकिन हालात कुछ ऐसे बने, कोविड की वजह से कुछ ऐसी उलझने बीच में आई कि हम लोग वो कार्यक्रम अप्रैल में नहीं कर पाए। आज हम इन तीनों महान कवियों को श्रद्धांजलि देने के लिए यहाँ जमा हुए हैं, याद करने के लिए जमा हुए हैं। और मैं ये कह दूं कि इन तीनों कवियों के लिए इनकी जो फिलॉसफी है, फलसफा है, उसको अगर मुझे उर्दू के अशार में समअप करना हो तो मुझे 3 अशार याद आते हैं। एक है, उठ बांध कमर क्या डरता है, उठ बांध कमर क्या डरता है, फिर देख खुदा क्या करता है। या फिर गालिब का मशहूर शेर कि बस के दुश्वार है हर काम का आसान होना, आदमी को भी मुयस्सर नहीं इंसान होना। या मीर तकी मीर का शेर कि मीर के दीनों मजहब को आप पूछते क्या हो, उनने तो कशका खींचा दैर में बैठा, कब का तर्क इस्लाम किया। कार्यक्रम मराठी में है, तो अब मैं कार्यक्रम का संचालन सचिन भुसारी को सौंप रहा हूं। सचिन, आप कमान संभालिए। धन्यवाद धन्यवाद जमील जी। नमस्कार तुम्हा सगळ्यांना। नमस्कार। आत्ताच श्री जमील गुलरेज म्हणाले त्याप्रमाणे मार्च एप्रिल महिन्यामध्ये मराठीतील 3 दिग्गज कवींची जयंती येते। मंगेश पाडगावकर, आरती प्रभू म्हणजे चिंतन खानोलकर आणि सुरेश भट। आणि म्हणून आपण गेल्या महिन्यामध्ये एप्रिलमध्ये ही काव्य त्रिधारा घेऊन भेटणार होतो, पण काही अपरिहार्य कारणामुळे जमीलजी म्हणाले त्याप्रमाणे कोविडमुळे आम्हाला ऐन वेळेला हा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला होता। पण त्याच वेळी म्हटल्यानुसार आम्ही म्हणूनच तोच कार्यक्रम घेऊन आज तुमच्या समोर हजर होत आहोत। मी आधी पटकन माझ्या सहकलाकारांची जे कविता वाचणार आहेत, ज्यांच्याबरोबर आपण ह्या कवितांचा आस्वाद घेणार आहोत, त्यांची ओळख पटकन करून देतो। माझ्यासोबत आहेत धनश्री करमरकर, माधवी गणपुले, मेघना अभ्यंकर, निशिगंध भडसावळे, प्रतिभा गोपुसकर, सुनीता फडके, वल्लभ भिंगारडे, वीरेंद्र गोपुसकर, वृंदा दाभोळकर, यशश्री दाभोळकर आणि मी सचिन भुसारी। तर असे गो मार्च एप्रिलमध्ये या तिघांची जयंती येते, पण केवळ जन्म महिन्यांनीच नाही तर जन्म वर्षांनी देखील आसपास असणारे हे तिघे कवी, म्हणजे त्या अर्थाने ते समकालीनच। आरती प्रभू म्हणजे चिंतन खानोलकर 8 मार्च 1930 चे, पाडगावकर 1 वर्ष आधी म्हणजे 10 मार्च 1929 चे, तर सुरेश भट 15 एप्रिल 1932 चे। आरती प्रभू आणि पाडगावकर हे तर एका गावचे, वेंगुर्ल्याचे। आरती प्रभू आणि भट यांचे तर मृत्यूचे महिनेही आजूबाजूचेच, म्हणजे पुन्हा मार्च एप्रिल। तेव्हा आज या त्रिधारेद्वारे आपण या कवींच्या काही निवडक कविता समजून घेणार आहोत आणि त्याद्वारे थोडंफार त्या कवींना देखील समजून घेणार आहोत। अर्थातच साधारणतः 75 मिनिटांची आम्ही कालमर्यादा घालून घेतली आहे, त्यामुळे त्यांच्या काही थोडक्याच कविता निवडू शकलो, काही गाजलेल्या तर काही कमी ऐकलेल्या आपण आज घेऊ शकलेलो आहोत। रसिको, विन्सेंट व्हॅन गॉगची चित्र ही बरेचदा त्याच्या व्यक्तिमत्वाचं किंवा त्याच्या त्या वेळच्या मनस्थितीचं प्रतिबिंब असायची असं म्हटलं जातं। कवींच्या बाबतीतही अगदी हीच गोष्ट लागू होत असणार। म्हणजे आपल्या हयातीत सुबत्ता, स्थैर्य फारसं पाहायला न मिळालेले आरती प्रभू,
आमुच्या गोवऱ्या आम्हीच थापाव्या, आम्हीच राखाव्या मरणापर्यंत, असं म्हणणारे आरती प्रभूंची कविता जीवनातलं दुःख यातना दाखवणारी, वाचकाच्या मनावर करकरीत चरा उमटवणारी, जीवन मृत्यूचा अटळ फेरा, जीवनाची दैव शरणता वारंवार अधोरेखित करणारी. त्यांच्या कवितेत तमाची, मृत्यूची गडद छाया. तर याच्या अगदी विपरीत पाडगावकर जीवनाचा रस चवीनं आस्वादणारे. मनात नाही मुळीच माझ्या काही, फक्त वाजते आहे नितळ लाजरे ओले पाऊल एक चिमुकल्या थेंबाचे, सारख्या अत्यंत तरल पंक्तींद्वारे जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला आग्रहीपणे सांगणारे, आशेचा दीप अखंड तेवत ठेवणारे. त्यांच्याच एका कवितेचं शीर्षक वापरून सांगायचं तर पाडगावकर म्हणजे आनंद यात्री. तो भटांची कविता या दोन्हीही भावना आलटून पालटून वापरताना दिसते. म्हणजे कधी प्रखर आशावाद तर कधी पराकोटीची परिस्थिती शरणता. आज आपण जीवनाचे काही पैलू घेऊन त्यातल्या प्रत्येकाच्या अनुषंगाने तिघांची ही कविता एका मागोमाग एक असं ऐकणार आहोत, जेणेकरून त्यातील फरक किंवा साधर्म्य त्यांच्या शैलीतला हे आपल्या लक्षात यावा. तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात आपण करतो आहोत ती एका वैश्विक आणि तीनही कवींनी कमालीच्या संवेदनाशीलतेने हाताळलेल्या मैत्री आणि प्रेमाच्या भावनेनी. पाडगावकरांच्या इथे निवडलेल्या दोन कविता वयाच्या दोन वेगवेगळ्या टप्प्यांवरील भावना विशद करतात. पहिली आहे ती किशोरावस्थेतील एका हळव्या क्षणी बालवर्ग मैत्रिणीच्या मिळणाऱ्या हळुवार सोबतीबद्दलची छोरी ही कविता. तर दुसरी क्षणात असल्या ही पाडगावकरांची कविता प्रेमातील प्रगल्भतेची. सुरेश भटांच्या कवितेतला प्रेमी हा बरेचदा दूरस्थ प्रेमाची गाथा सांगणारा, अनेकदा प्रेमिकेकडून रूढार्थाने अवेरला गेलेला, जगाच्या दृष्टीने विफल परंतु त्याच्या स्वतःच्या दृष्टीने पाहिल्यास मात्र सफल. इथे तो सूर ऐकू येतो तो मग ह्या कवितेत. आणि काही अंशी तशाच भावनेचा आविष्कार असलेली मनातल्या मनात मी ही कविताही आपण ऐकणार आहोत. आणि आरती प्रभूंची इथे निवडलेली चंद्र ही प्रेम कविता म्हणजे तर प्रेमाचा अत्यंत तरल असा आविष्कार आहे. तेव्हा सुरू करूया पाडगावकरांच्या छोरी या कवितेने. नमस्कार, सादर करते छोरी मंगेश पाडगावकर यांची कविता. पहा, तुम्हाला पण तुमच्या शाळेतली आठवण येते का? थबकुनी थोडी बळून पुढे घाईने, प्रौढनी बुटक्या झाडा जवळून जास्वंदीच्या, जाते वाट पुढे ही शाळेपाशी. शाळा चौकोनी खोकेच चार खिडक्यांचे, रंग सफेद चुन्याचा, छप्पर लाल नळ्यांचे. अहो, शाळा म्हणजे काय? चौकोनी खोकेच चार खिडक्यांचे, रंग सफेद चुन्याचा, छप्पर लाल नळ्यांचे. भल्या पहाटे 8 वाजता झाडांचीही नसते जेव्हा झोप संपली, सुरू व्हायची शाळा. टन 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 पहिली घंटा. टन 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 दुसरी घंटा. सुरू प्रार्थना आणि नंतर नमन तुला गणराया, बुद्धी जागृती दे मुलाया, नमन तुला गणराया. एक जांभई कर्कश आवाजाने नंतर हुकूम व्हायचा, चला काढा पाट्या, कुठे उजळणी, चला दाखवा. माझी पाटी कोरी आणि अर्थात हात पुढे. भिंगे खवचट चष्म्याची रोखून या बघती, वेत सपासप माझ्या हातांवरती. किती वेळ रडलो नाही ठाऊक, आली अवचित जाग स्पर्शता, हात मऊ मी पाहिले शेजारी. तो नवीन कोणी मुलगी, केस भुरे सोनेरी, निळसर डोळे. मी विचारले तिचं, नाव काय तुझे? ती खट्याळ हसली आणि म्हणाली, नाव छोरी. हात पुढे कर आणि नजर खोड कर आणि माझ्या हातावरती, अहो दुखऱ्या हातावरती, चिमणीच्या नाजूक दातांनी तोडली फोड एक कैरीची. फोड एक कैरीची अजून ताजी, जिभेवर जिची आंबट गोडी,
भुरभुरती सोनेरी कुंतल. अजून घेते टिपून वेदना, नजर तिची ती निळी खोडकर. अजून घेते टिपून वेदना, नजर तिची ती निळी खोडकर. गिरकी घेते मनी कलाभूत तिच्या स्वरांची. नाव छोरी. हात पुढे कर. तर ही कविता होती 1953 साली पाडगावकरांनी लिहिलेली छोरी. नमस्कार. यानंतर मी सादर करते क्षणात असल्या ही मंगेश पाडगावकरांची कविता. असे भिडावे नकळत क्षणभर आपुले डोळे. असे भिडावे नकळत क्षणभर आपुले डोळे. उमलून यावे हृदयातील हितगुज मोकळे. असाच व्हावा स्पर्श कधी नवथर ओझरता. असाच व्हावा स्पर्श कधी नवथर ओझरता. अन उमगावे जे शब्दांना येना दाविता. तू उधळावे, तू उधळावे पाकळ्यातले निर्मळ मार्दव. सदा फुली परी सदा तुझे फुलणारे लाघव. तुझी गूढता, तुझी गूढता मध्यरात्रीच्या आकाशापरी. पटवितो ओळख पसरत यावी स्निग्धांतरी. ठाऊक मजला, ठाऊक मजला वाटही कधीतरी तमात बुजते. ठाऊक मजला वाटही कधीतरी तमात बुजते. झुळझुळणारे गीत अधरीचे अवचित थिजते. कुणी करावी गहन उद्याची खंत आजपण. अहो कुणी करावी खंत उद्याची गहन आजपण. क्षणात असल्या शाश्वतीचे जर नवे निमंत्रण. क्षणात असल्या शाश्वतीचे जर नवे निमंत्रण. जाणीवेत तू चमक होऊनी गडे चांदणी. जाणीवेत तू चमक होऊनी गडे चांदणी. अशीच अविरत शुभ्र क्षणांची करीत सांडणी. अशीच अविरत शुभ्र क्षणांची करीत सांडणी. धन्यवाद. क्षणात असल्या मंगेश पाडगावकर. नमस्कार. मी आता सुरेश भटांची मग ही कविता म्हणणार आहे. ही कविता म्हणजे एक विरह कविता आहे किंवा विरहातल्या प्रेमाची कविता आहे. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दोन जीव पुढे वेगळ्या वाटेने जायला लागतात, पण तरी सुद्धा एकमेकांच्या जपलेल्या आठवणी त्यांना प्रत्येक कृतीमध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला आठवत राहतात. आणि सुरेश भटांनी वेगवेगळ्या क्रियापदांचा अतिशय सुंदर वापर करून ह्या आठवणी कशा, हे प्रेम कसं व्यक्त करता येतं हे त्यांनी दाखवलं. मग मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल. मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर. मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चूर. तिकडे पाऊल तुझे, तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल. मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. विसरशील सर्व सर्व अपुले रोमांच पर्व. विसरशील सर्व सर्व अपुले रोमांच पर्व. पण माझे नाव तुझ्या, पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल. मग माझा जीव तुझ्या
वाटेवर वणवणेल सहज कधी तू घरात लावशील सांगवात सहज कधी तू घरात लावशील सांगवात माझेही मन तिथेच माझेही मन तिथेच ज्योती सहज थरथरेल मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल जेव्हा तू नाहशील जेव्हा तू नाहशील दर्पणात पाहशील दर्पणात पाहशील माझे तारुण्य तुझ्या माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुणगुणेल मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद माझे आयुष्य तुझ्या माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. मग सुरेश भटांची कविता. यानंतर सादर करतोय सुरेश भटांचीच मनातल्या मनातमी. मनातल्या मनातमी तुझ्या समीप राहतो मनातल्या मनातमी तुझ्या समीप राहतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो असेच रोज नाहुनी लपेट ऊन्ह कोवळे असेच रोज नाहुनी लपेट ऊन्ह कोवळे असेच चिंब केस तू उन्हात सोड मोकळे तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो मनातल्या मनातमी तुझ्या समीप राहतो अशीच रोज अंगणी लवून वेच तू फुले अशीच रोज अंगणी लवून वेच तू फुले असेच सांग लाजुनी कळ्यास गुज आपुले तुझ्या कळ्या तुझी फुले तुझ्या कळ्या तुझी फुले इथे टिपून काढतो मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो अजून तू अजाण अजून तू अजाण ह्या कुवार करदळी परी गडे विचार जाणत्या जुईस एकदा तरी दुरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तसा न राहिला आता तसा न राहिला आता उदास एकटेपणा तुझीच रूप पल्लवी जिथे तिथे करी खुणा पहा कसा हवेत मी पहा कसा हवेत मी तुझ्या सवे सळाळतो मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो मनातल्या मनात मी. कविवर्य सुरेश भट. यानंतर मी आरती प्रभूंचीच चंद्र ही कविता वाचते. ही कविता मला आवडण्याचं कारण म्हणजे साधारण 4 ओळींची कविता ही, पण त्यामध्ये सुद्धा एक छोटा प्रेम प्रसंग आहे आणि त्या 4 ओळींमध्ये तुम्हाला प्रेमाची उत्कटता पण दिसते आणि तितकंच प्रेमातलं तरलपण सुद्धा. सो मी कविता वाचते. चंद्र. दूर तेथे दूर तेव्हा सांज झाली दूर तेथे दूर तेव्हा सांज झाली दूर तेथे आपुली ही लाज गेली एक तू अन एकला मी एक तू अन एकला मी एक झालो
एक होताना घनाच्या आड गेलो. झाकला लाजून तू ग गालडावा. झाकला लाजून तू ग गालडावा. त्या घनाच्या आड होता चंद्र तेव्हा. त्या घनाच्या आड होता चंद्र तेव्हा. चंद्र आरती प्रभू. सुंदर. प्रत्येक आस्वादक एखाद्या कलाकृतीचा आपापल्या परीने आपापल्या अनुभवाच्या चष्म्यातून अर्थ लावत असतो आणि मग तो प्रत्येक आस्वादकानुरूप भिन्न असू शकतो. आपण अनेकदा बघतो की एखाद्या चित्रातून दोन रसिकांना दोन वेगवेगळ्या गोष्टी प्रतीत होऊ शकतात. आरती प्रभूंनी अशा अनेक कविता लिहिल्या ज्यात ते स्वतः त्यांच्या मनातली भावना अगदी थोडक्यात व्यक्त करून मोकळे झाले, पण वाचकाचं मन मात्र नंतर त्या अभिव्यक्तीचा आपापल्या परीने अर्थ लावण्यात, त्या कवितेमध्ये त्यांनी वापरलेल्या रूपकाचं कोडं सोडवण्यात मग्न होऊन जातं. ऐकूया त्यांच्या ह्या 3 छोट्या कविता. नुसती नुसती राहतात, स्वगत आणि नंतर कधी तो कधी मी. आरती प्रभूंची कविता नुसती नुसती राहतात. आयुष्यात बरेच आनंदाचे क्षण येतात, मिळतात, आनंद उपभोगलाही जातो, पण बरेचदा नंतर मग सगळे ते क्षण हळूहळू विरून जातात आणि माणसाला विरक्त आयुष्य जगावं लागतं. अशा भावनेची ही कविता आहे. प्रत्येक झाडाचे प्रत्येक पक्षी, प्रत्येक झाडाचे प्रत्येक पक्षी कसलं तरी गाणं गातो. प्रत्येक झाडाचे प्रत्येक पक्षी कसलं तरी गाणं गातो. प्रत्येक सूर पानांइतका झाडांनाही आपला आपला वाटतो. प्रत्येक सूर पानांइतका झाडांनाही आपला आपला वाटतो. गाणे गातात, देणं देतात, गाणं गातात, देणं देतात, झडून जातात, उडून जातात. गाणं गातात, देणं देतात, झडून जातात, उडून जातात. झाडं नुसती 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 राहतात. त्याचीच आरती प्रभूंची दुसरी कविता आहे स्वगत. हे आनंदाचे क्षण जे येतात आयुष्यात, ते आनंद तो उपभोगण्यासाठी आपण आपली सुद्धा तेवढी मानसिक तयारी असायला लागते, असं सांगणारी ही कविता आहे. सगळ्यांनाच ते आनंद त्यामुळे उपभोगता येतातच असं नाही. स्वगत. एका रिमझिम गावी भरून आहे हृदयस्थ तान. एका रिमझिम गावी भरून आहे हृदयस्थ तान. पण स्वगत विसरून तिथं जाता आलं पाहिजे. एका रिमझिम गावी भरून आहे हृदयस्थ तान, पण स्वगत विसरून तिथं जाता आलं पाहिजे. चालून जाता येण्यासारखी पायतळी आहे माती. चालून जाता येण्यासारखी पायतळी आहे माती, पण जाणे न जाणे कोणाच्या हाती. स्वगत. आरती प्रभूंची. आरती प्रभूंचीच अजून एक कविता सादर करते. आरती प्रभूंचं लेखन तसं दुर्बोध वाटतं आपल्या सगळ्यांना. या कवितेत मला निसर्ग आणि शेतकरी यांचं नातं रेखाटलेलं दिसतं. कधी तो कधी मी. कधी माझी कधी त्याचीही सावली, रेंगाळे माझी या चोरट्या पावली. कधी त्याच्या पायी उठे ठसा, कधी त्याच्या पायी उठे ठसा, कधी मला त्याच्या प्राणाचा आळस. चारी डोळ्यातून दोघेही जागतो, चारी डोळ्यातून दोघेही जागतो, दारी तोही कधी पणती लावतो. ऊन मीठ पाणी काजळाच्या मागे, ऊन मीठ पाणी काजळाच्या मागे, भिजे माझा पिळ त्याचे धागे धागे. वाळू घातलेले माझे पांघरून,
वाळू घातलेले माझे पांघरुण, कैसे ओढ त्याचे मावळे लवून. एकाच घनाच्या दोन आम्ही सरी, प्राणावेर एक दुजी अंगावरी. एकाच घनाच्या दोन आम्ही सरी, प्राणावर एक दुजी अंगावरी. गहाण शेताचे दोन आम्ही धनी, गहाण शेताचे दोन आम्ही धनी, दूध दाण्यातले मानी. मनाची गोफण तरी फिरत आहे, मनाची गोफण तरी फिरत आहे. कधी तो कधी मी उडू उडू पाहे, कधी तो कधी मी उडू उडू पाहे. कधी तो कधी मी आरती प्रभूंची करी. मराठीमध्ये गझल हा काव्य प्रकार रुजवण्याचं, रसिकांना तिची गोडी लावण्याचं श्रेय सर्वस्वीपणे सुरेश भटांचं. स्वतःच्याच मृत्यू पश्चात ही संकल्पना जशी अनेक उर्दू कवींनी हाताळली, तशी मराठी गझलेमध्ये ती हाताळली सुरेश भटांनी. इतकेच मला जाताना या गझलेमध्ये जगण्यातील वेदनेबद्दल आपल्याला सांगताना भटांनी ह्याच संकल्पनेचा आधार घेतला आहे. अर्थात मृत्यू हा कविता विषय या स्वरूपात सर्वाधिक येत राहिला तो आरती प्रभूंच्या कवितेमध्ये. त्यांच्या अनेक कवितांमध्ये त्याचा अटळपणा कोणत्या ना कोणत्या रूपात समोर येतच राहतो. तेव्हा ऐकूया आधी भटांची इतकेच मला जाताना आणि नंतर आरती प्रभूंची सप्रेम द्या निरोप. मी कविता वाचते इतकेच मला जाताना. ही कविता मी शाळेत असताना मला होती आणि त्याच्यानंतर माझ्या अभ्यासामध्ये असताना त्याच्यामुळे त्याची संदर्भासहित स्पष्टीकरण पण कदाचित मी भरपूर लिहिली असतील. पण त्याचा अर्थ असा नाही होत की ही कविता मला तेव्हा समजली होती, चांगल्या पद्धतीने मला ती कळली होती. आता जेव्हा शाळा सोडून 7-8 वर्ष झाली आहेत तरी सुद्धा 1 ते 2 कडवीच यातली अनुभवता आली असतील. आणि ह्याच्यावरून आपण विचार करू शकतो की एखाद्या कवीने अशी कविता लिहिणं म्हणजे किती अनुभव संपन्न त्याचं आयुष्य असू शकेल. तर मी या कविता वाचते. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. ही दुनिया पाषाणांची, ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही. मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते. गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया. पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते. मी ऐकवली तेव्हाही तुझं माझी हीच कहाणी. मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते. याचेच रडू आले की जमले न मला रडणेही, याचेच रडू आले की जमले न मला रडणेही. मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूत मिसळले होते. मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूत मिसळले होते. नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली. नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली. नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते. नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते. घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली. घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली. जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते. जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो. मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. सुरेश भटांची कविता इतकेच मला जाताना. सादर करते सप्रेम द्या निरोप. आरती प्रभू यांची ही कविता. एक माळी ज्याचं आयुष्य, सगळं आयुष्य झाडांचं संगोपन करण्यात गेलं,
त्याचा शेवट जवळ आल्यावर त्या बागेतल्या वृक्षवल्लरींची काय अवस्था होते ते सांगणारी ही कविता. सप्रेमद्या निरोप. तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे, निद्रिस्त शांत काय आता पडून आहे. गुंफून शेज त्याची हळुवार पाकळ्यांनी हा वेल मोगऱ्याचा पाणी मिटून आहे. अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला, अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला, सारा गुलाब आता रोखून श्वास आहे. जाई जुई बसून कोण्यात दूर कोठे अस्फुट गीत मंद हुरहुर बोलत आहे. वनवेळू वाजत आहे एकांत किर्र ऐसा, माळीच की अखेरी निश्वास टाकत आहे. वनवेळू वाजत आहे एकांत किर्र ऐसा, माळीच की अखेरी निश्वास टाकत आहे. वाजून मेघ जातो घननीळसा विरून, सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे. बोले अखेरचे तो आलो इथे रिकामा, बोले अखेरचे तो आलो इथे रिकामा, सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे. सप्रेम द्या निरोप बहरून जात आहे. सप्रेम द्या निरोप आरती प्रभू. आणि आता यानंतर आपण सलग 6 कविता ऐकणार आहोत. प्रत्येकी 2-2 कविता तिन्ही कवींच्या. आणि या तिन्ही कवींचा यातनं जीवनविषयक दृष्टिकोन अगदी स्पष्ट दाखवणाऱ्या या सगळ्या 6 कविता आहेत. मन मोकळं गाणं आणि फांदी म्हणजे असते गाणे या खास पाडगावकरी रसायनाच्या कविता. म्हणजे आता ते रसायन काय म्हणजे पुन्हा वेगळं सांगायला नको. त्याच्यानंतर येणार आहेत त्या सुरेश भटांच्या 2 कविता. मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे अगदी 2 भिन्न सूर आळवणाऱ्या. एकीमध्ये आपल्या वंचनेचा स्वच्छ अस्वीकार करणारा कणखर आत्मविश्वासपूर्ण सूर, तर दुसरीमध्ये आपल्या दैवदत्त मर्यादांचा उच्चार करणारा दैववादी पराधीन सूर. आपण ऐकू साफ साफ आणि नंतर शोध ह्या कवितांमधून. आणि त्यानंतर जन्म मृत्यूच्या फेऱ्याबद्दल बोलणाऱ्या आरती प्रभू यांच्या 2 कविता खार आणि व्यथा गात गात. सादर करतोय आता पाडगावकरांचं मन मोकळं गाणं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. तुमचं दुःख खरं आहे, कळतंय मला. तुमचं दुःख खरं आहे, कळतं मला. शपथ सांगतो तुमच्या इतकंच छळतं मला. पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं. आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं. सूर तर आहेतच, अहो सूर तर आहेतच. आपण फक्त झुलायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत? डोळे उघडून पहा तरी प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत. हिरव्या रानात, पिवळ्या उन्हात जीव उधळून भुलायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपित असतं. प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपित असतं. दरवळणारं तर जसं इवल्याशा कुपीत असतं. आतून आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं. आतून आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. आपण असतो आपली धून, आपण असतो आपली धून गात राहा. आपण असतो आपला पाऊस न्हात राहा. झुळझुळणाऱ्या झऱ्याला मनापासून ताल द्या. मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या. इवल्या इवल्या थेंबावर सगळं आभाळ तोलायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.
मन मोकळं गाणं. मंगेश पाडगावकर. मी सादर करते फांदी म्हणजे असते गाणी. मंगेश पाडगावकर. फांदी म्हणजे असते गाणे, सूर जिच्यावर हिरवे. फांदी म्हणजे असते न्हाणे, सरसर श्रावण शिरवे. फांदी हा हिरवा झोपाळा, वाऱ्यावर झुलणारा. फांदी हा रंगांचा उत्सव, फुलांचवे फुलणारा. फांदी म्हणजे घरासमोरील दूतच शुभशकुनाचा. फांदी म्हणजे घरासमोरील दूतच शुभशकुनाचा. फांदी म्हणजे हिरवे देऊळ, ज्यावर कळस उन्हाचा. फांदी असते गोपाळाच्या बासरीवरली धून. फांदी असते गोपाळाच्या बासरीवरली धून. फांदी ही सुचलेली कविता, झाडाला आतून. निष्पर्णाचा मोसम येता, जरी रीतीही दिसते. निष्पर्णाचा मोसम येता, जरी रीतीही दिसते. षड्ज मनातून बहराचाही, तेव्हा लावित असते. निळी जांभळी फुलपाखरे, येऊन हिजवर बसती. पंख तयांचे धरण्याची पण, हिला नसे आसक्ती. भरलेपणीही असे रीती. भरलेपणीही असे रीती, अन रीतेपणी भरलेली. असणे नसणे ओलांडूनही, स्वतःमध्ये शिरलेली. असणे नसणे ओलांडूनही, स्वतःमध्ये शिरलेली. फांदी म्हणजे असते गाणी. मंगेश पाडगावकर. सादर करते सुरेश भटांची कविता साप साप. कुठलेच फूल आता मजला पसंत नाही. कळते मला अरे हा माझा वसंत नाही. हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला. समजू नकोस माझ्या फसण्यास अंत नाही. जमवूनही तुझ्याशी माझे तुझे जमेना. जमवूनही तुझ्याशी माझे तुझे जमेना. इतका तुझ्याप्रमाणे मी शोभिवंत नाही. मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे. सारीच माणसे अन कोणीच संत नाही. सारीच माणसे अन कोणीच संत नाही. थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे. रस्त्यास वाहणाऱ्या कसलीच खंत नाही. मजला दिलेस का तू वरदान विस्तवाचे. दुनिये आता रडाया मजला उसंत नाही. दारात दुःखितांच्या मी शब्द मागणारा. दारात दुःखितांच्या मी शब्द मागणारा. तितकी अजून माझी कीर्ती दिगंत नाही. मी रंग पाहिला ह्या मुरदाड मैफिलीचा. मी रंग पाहिला ह्या मुरदाड मैफिलीचा. कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही. कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही. हा होता एल्गार सुरेश भटांचा साफ साफ या कवितेत. सादर करतोय सुरेश भटांची कविता शोध. आज अंधारात माझ्या मी मला धुंडाळितो. आज अंधारात माझ्या मी मला धुंडाळितो. सारखा वेड्यापरी हाका मला मी मारितो. दूर माझी वाजता नादावलेली पावले. दूर माझी वाजता नादावलेली पावले. आपुल्या रक्तामध्ये मी माग माझा काढितो. काळजा माझी व्यथेची चूड जेव्हा पेटते. काळजा माझी व्यथेची चूड जेव्हा पेटते. पाहण्यासाठी मला माझ्यात मी डोकावितो. मी मला भेटावयासाठी जरा जातो पुढे. मी मला भेटावयासाठी जरा जातो पुढे. अन पुढे जाताच मी माझ्यावरी ठेचाळितो. मी कुठे शोधू मला.
मी कुठे शोधू मला, भेटू तरी कोठे मला. मी कुठे शोधू मला, भेटू तरी कोठे मला. पांगळ्या पायास माझ्या श्वास माझा रोखतो. आज अंधारात माझ्या मी मला धुंडाळितो. सारखा वेड्यापरी हाका मला मी मारितो. शोध, सुरेश भटांची कविता. आता याच्यानंतर आरती प्रभूंची खार ही कविता सादर करतोय. तो मेला तेव्हा अगदी एकटा होता. तो मेला तेव्हा अगदी एकटा होता. तो जगला तेही पुन्हा एकट्यानेच. तो जन्माला आला तेव्हा सकाळ होती. तो मेला तेव्हाही सकाळच होती. तो अखेरपर्यंत फिरला आपल्याच घरी. तो अखेरीला गेला आपल्याच घरी. कुणी म्हणाले मेला, कुणी म्हणाले गेला, कुणी म्हणाले आम्ही त्याला अग्नी दिला. तो होताच कुठे तेव्हा सुद्धा, तो होताच कुठे तेव्हा सुद्धा जगताना. तो होता असेल कदाचित रामायणातील सेतुबंधाच्या उद्योगातील एक आत्मा, एका खारीचा. तो होता असेल कदाचित रामायणातील सेतुबंधाच्या उद्योगातील एक आत्मा, एका खारीचा, रेतीचा कण कण आणणारा. पण ती खारही मेली असेल एखाद्या खडकाखाली. ती खारही मेली असेल एखाद्या खडकाखाली. रामाचा हात पाठीवर असून सुद्धा त्या खारीचे शेपूट राहावे एखाद्या बाळबोध पुस्तकात. एखाद्या मस्तकात त्याची आठवण जागी असावी. तो जगला आणि मेला या वाक्यात फार तर शब्दांचा पेंढा भरता येईल, पण त्यापुढे पूर्णविराम देण्याचा अधिकार त्या सेतुबंधाभोवतीच्या सागरालाच आहे. खार, आरती प्रभू. व्यथा गात गात, आरती प्रभू. दुःख हे मानवी जीवनाचा अटळ अविभाज्य भाग आहे. शोकातूनच फुललेला आदिकवीचा श्लोक मान निषाद प्रतिष्ठात्वम आपल्याला माहिती आहे. हे दुःख त्याची आवर्तन आज तागायत अनेक कवींनी आळवली. त्याचं आयुष्यच दुःखमय असतं. ज्याला आपलं आयुष्य जन्मोजन्मी केवळ दुःखच भोगण्यासाठी आहे असं वाटतं, अशा आरती प्रभूंची ही कविता व्यथा गात गात. कशाला दिले तू, कशाला दिले तू मला लक्ष डोळे. उभा तू असा पाठमोरा. किती जन्म गेले त्वचेचे तमाला. किती जन्म गेले त्वचेचे तमाला. तरी बाहुली रे जपे अश्रू खारा. कहाणी मनाची तुझा शब्द पाळी. कहाणी मनाची तुझा शब्द पाळी. मुक्याने वाहतो तमी देह मेणा. मुक्याने वाहतो तमी देह मेणा. जरा बाजूला घे, जरा बाजूला घे कुणी अश्रुगुंथी. नवा जन्म येतो, नवा जन्म येतो. पुन्हा त्याच वेळा, पुन्हा त्याच वेळा. कुठे दूर झाल्या तुझ्या पायवाटा. कुठे दूर झाल्या तुझ्या पायवाटा. जळे उंबऱ्याशी दिवा रात रात. जळे उंबऱ्याशी दिवा रात रात. धुक्याच्या दिशेला खिळे शून्य दृष्टी. धोक्याच्या दिशेला खिळे शून्य दृष्टी. किती उर ठेवू व्यथा गात गात. किती उर ठेवू व्यथा गात गात. व्यथा गात गात, आरती प्रभू. एकीकडे अतिशय व्याकुळ होऊन कशाला दिले तू मला लक्ष डोळे.
उभा तू असा पाठ मोरा, किंवा पुढे कुठे दूर झाल्या तुझ्या पाय वाटा, जळे उंबऱ्याशी दिवा रात रात, असं म्हणत आरती प्रभू देवाकडे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून त्यातील भोगापासून सुटकेची याचना करतात. तर तिकडे भट सुद्धा त्यांच्या एका थोड्या वेगळ्या भासणाऱ्या कवितेमध्ये एक वेगळंच मागणं मागतात. ते काय ते आता आपण ऐकूया एवढे दे पांडुरंगा या कवितेत. एवढे दे पांडुरंगा, सुरेश भटांची थोडी वेगळी कविता. वेगळी म्हणजे काय, तर सगळ्या कवींनी एक मागणं नेहमीच मागितलंय की मला संतांच्या कविता, जसं संतांनी जसं काव्य केलं तसं काव्य करण्याची क्षमता दे, प्रगल्भता दे. आणि तसंच मागणं सुरेश भटांनी या कवितेत केलेलं आहे. एवढे दे पांडुरंगा, माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिनावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फूल यावे, वाळल्या वेलीस माझ्या अमृताचे फूल यावे, आशयांच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा, आशयांच्या अंबरांनी टंच माझा शब्द व्हावा, कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात गावा, कोरडा माझा उमाळा रोज माधुर्यात न्हावा, स्पंदने ज्ञानेश्वराची माझ्या वक्षात व्हावी, स्पंदने ज्ञानेश्वराची माझ्या वक्षात व्हावी, इंद्रिया वाचून मीही इंद्रिये भोगून घ्यावी, एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला, एकनाथाने मलाही बैसवावे पंगतीला, नाम या हाती बनावे हे जिणे गोपाळ काला, नाम या हाती बनावे हे जिणे गोपाळ काला, माझी यासाठी जगाचे रोज जाते घरघरावे, माझी यासाठी जगाचे रोज जाते घरघरावे, मात्र मी सोशीन जे जे, मात्र मी सोशीन जे जे ते ते जनाईचे असावे, मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यासाठी रडावे, मी तुक्याच्या लोचनांनी गांजल्यासाठी रडावे, चोख व्यवहारात माझ्या मी मला वाटून घ्यावे, ह्या विना काही नको रे, ह्या विना काही नको रे, एवढे दे पांडुरंगा, ह्या विना काही नको रे, एवढे दे पांडुरंगा, यादसाठी मांडिला हा मी तुझ्या दारात दंगा. एवढे दे पांडुरंगा, सुरेश भट. आणि आता पुढच्या 4 कविता कधी कुणा एखाद्या व्यक्तीला किंवा कधी समाजाला उद्देशून किंवा कधी समाजाला केंद्रबिंदूवर ठेवून काही सांगू पाहणार आहे. ही निकामी आढ्यता का मध्ये आरती प्रभूंनी त्यांच्या कवितेमध्ये अपवादात्मक असणारा किंचित चढा ठणकावणारा सूर लावलाय. पाडगावकरांच्या सलाम या प्रसिद्ध कवितेमध्ये तत्कालीन समाजाला बोचऱ्या गुदगुल्या करणारा उपरोधिक सूर जाणवतो. तत्कालीन म्हटलं कारण ही कविता म्हणजे साधारणतः 60-70च्या दशकातील परिस्थितीवर भाष्य होतं. म्हणजे थांबला तो काळ की आपण याचा विचार करायला उद्युक्त करणारी ही कविता. आणि त्यांच्याच पुढच्या चिवताई चिवताई दार उघड मध्ये पाडगावकर अतिशय सोप्या भाषेत जगण्याचं त्यांचं तत्वज्ञान सांगतात. जगत मी आलो असा की या भटांच्या कवितेमध्ये त्यांनी समाजातील रूढ प्रचलित रीतीशी फटकून पत्करलेलं जीणं आणि त्यामुळे येणारं तुटलेपण दाखवलंय. तेव्हा सुरू करूया ही निकामी आढ्यता का या कवितेने. ही निकामी आढ्यता का आरती प्रभू, ही निकामी आढ्यता का दाद द्या अनशुद्ध व्हा, ही निकामी आढ्यता का दाद द्या अनशुद्ध व्हा, सूर आम्ही चोरितो का, सूर आम्ही चोरितो का, चोरितो का वाहवा, मैफिलीची साथ आम्हा दैव योगे लाभली,
मैफिलीची साथ आम्हा दैव योगे लाभली, न्या तुम्ही गाणे घराला, फूल किंवा पाकळी. दाद देणे हेही गाण्याहून आहे दुर्घट, दाद देणे हेही गाण्याहून आहे दुर्घट. गुंफणे गजरे दवाचे आणि वायूचे घट. नम्रभा नम्रभा अनसूर जाणा, जीव घेणा रंग हा, साजरा उधळून आयु हो करावा संग हा. चांदणे पाण्यातले की वेचिता येईलही, चांदणे पाण्यातले की वेचिता येईलही, आणि काळोखात पारा ये धरू चिमटीतही. ना परंतु सूर कोणा लाविताये दीपसा, ना परंतु सूर कोणा लाविताये दीपसा. सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा, सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा. ही निकामी आठ्यताका आरती प्रभू. वाह. मी सादर करतोय सलाम, मंगेश पाडगावकर. सलाम, सबको सलाम. ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम. लाथेच्या भयानं डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम. बघणाऱ्याला सलाम, न बघणाऱ्याला सलाम. विकत घेणाऱ्याला सलाम, विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम. सलाम भाइयों, सबको सलाम. वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम. शेंदूर थापलेल्या दगडाला सलाम. लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम. देवळांतल्या देवांच्या धाकाला सलाम. देवांचे आणि धर्मांचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम. रिकाम्या हातातून उदी काढणाऱ्या बुवाला सलाम. हवेतून अंगठी काढणाऱ्या बडे बुवाला सलाम. शनीला सलाम, मंगळाला सलाम. भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम. आईवर आयुष्यभर गुरगुरणाऱ्या बापाला सलाम. बापावर गुरगुरणाऱ्या साहेबाला सलाम. साहेबाची टरकवणाऱ्या त्याच्या साहेबाला सलाम. सलाम प्यारे भाइयों और बहनों, सबको सलाम. ज्याच्या हातात वृत्तपत्र त्याला सलाम. भाषणांचे सभांचे फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम. वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम. त्यांची वेसन धरणाऱ्या राजकर्त्यांना सलाम. ज्याच्या समोर मायक्रोफोन त्याला सलाम. लाखोंच्या गर्दीला सलाम. गर्दी झुलवणाऱ्या जादूगारांना सलाम. भाइयों और बहनों, सबको सलाम. नाक्यावरच्या दादाला सलाम. हातभट्टीवाल्याला सलाम. स्मगलरला सलाम. मटकेवाल्याला सलाम. त्यांनी पेरलेल्या हप्त्यांना सलाम. लोकशाहीला भी सलाम, ठोकशाहीला भी सलाम. सत्तेचा ट्रक चालवणाऱ्यांना सलाम. ट्रक खाली चिरडलेल्या गांडुळांना, कुत्र्यांना सलाम. ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम. विमानातून बॉम्ब फेकणाऱ्यांना सलाम. शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापाऱ्यांना सलाम. काळा बाजार वाल्यांना सलाम. त्यांना फाशी देण्याची घोषणा करणाऱ्यांना सलाम. गटारातल्या पाण्याने इंजेक्शने भरणाऱ्यांना सलाम. तिरडी उचलणाऱ्या खांद्यांना सलाम. मौत सस्ती करणाऱ्या सर्वांना सलाम. सलाम प्यारे दोस्तों,
सबको सलाम. बिळांना सलाम, बिळातल्या उंदरांना सलाम, घरातल्या झुरडांना सलाम, खाटेतल्या ढेकणांना सलाम, गजकरणी भिंतींना सलाम, पिचलेल्या बायकोला सलाम, दीड खोलीतल्या पोरवड्याला सलाम, गर्दीत चेंगरणाऱ्या गर्दीला सलाम, किडक्या धान्याला सलाम, भोके पडलेल्या पिवळ्या गंजी फ्रॉकला सलाम, धंद्याच्या मालकाला सलाम, युनियनच्या लीडरला सलाम, संपाला सलाम, उपासमारीला सलाम, सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम, चाळी चाळीतून तुंबलेल्या संडासातल्या लेंड्यांना सलाम, मानगुट पकडणाऱ्या प्रत्येक हाताला सलाम. सलाम भाइयों और बहनों, सबको सलाम. या माझ्या परम पवित्र इत्यादी देशाला सलाम. या देशाच्या सुदात्त, सुमंगल, सुपरंपरेला सलाम. सर्व बिलंदर घोषणांना सलाम. जाती भेदांच्या उकिरड्याला सलाम. या उकिरड्यातून सत्तेचं पीक काढणाऱ्यांना सलाम. उपनिषदे आणि वेदांना सलाम. साखर कारखान्यांच्या दादांना सलाम. त्यांच्या शेकडो लॉऱ्यांना सलाम. निवडणुकींना सलाम. निवडणूक फंडाला सलाम. अदृश्य बुक्क्यांना सलाम. मतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलाम. ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम. त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम. दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना सलाम. या बातम्या वाचणाऱ्या सर्व शंडांना सलाम. सलाम भाइयों और बहनों, सबको सलाम. सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले तर डोके फोडतील. हलकट लाचारांचा देश म्हटले तर रस्त्यावर झोडतील. खरीदले जाणाऱ्यांचा देश म्हटले तर वाटा रोखतील. देवाधर्माविषयी, नेत्यांविषयी वाईट बोललो तर नाक्यावर गाठून ठोकतील. शोषण करणाऱ्यांचा देश म्हटले तर नोकरीवरून काढतील. म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम, नंतर ठोकू शकणाऱ्या प्रत्येक हाताला सलाम, आणि त्यानंतर अर्थातच या माझ्या परम पवित्र, सुदात्त, सुमंगल देशाला सलाम. या महान देशाच्या महान परंपरेला सलाम. सलाम प्यारे भाइयों और बहनों, सबको सलाम. अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम. लेकिन माफ करना भाइयों, हात तर दोनच, आणि त्यातला डावा लाथेच्या भयानं ठेवलेला गांडीवर, म्हणून फक्त उजव्या हाताने सलाम. सलाम, सबको सलाम. भाइयों और बहनों, सबको सलाम. सलाम मंगेश पाडगावकर. नमस्कार. सादर करते चिवताई चिवताई दार उघड, कवी मंगेश पाडगावकर. टक 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 टक, दार उघड चिवताई, चिवताई दार उघड. दार असं लावून जगावरती काऊन किती वेळ डोळे मिटून आत बसशील. आपलं मन आपणच खात बसशील. वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. दार उघड बरं चिवताई, चिवताई अगं दार उघड. फुलं जशी असतात तसे काटेही असतात, सरळ मार्ग असतो तसे फाटेही असतात.
गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात, कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात. कावळ्याचे डावपेच पक्के असतील, त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील, तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं, आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं. आता दार उघड बरं चिवताई. चिवताई दार उघड. सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं? सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं? आपलं सुद्धा आपल्याला होत असतं परत. मोर झुंड नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं? कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं? तुलना करीत बसायचं नसतं ग, प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग. प्रत्येकाच्या आत फुलणारं फुल असतं, प्रत्येकाच्या आत फुलणारं फुल असतं, प्रत्येकाच्या आत खेळणारं मूल असतं. फुलणाऱ्या फुलासाठी आणि खेळणाऱ्या मुलासाठी दार उघड आता चिवताई. अगं चिवताई दार उघड. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही. आपला दार बंद म्हणून कोणाचं चढत नाही. आपणच आपला मग द्वेष करू लागतो. आपणच आपला मग द्वेष करू लागतो. आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो. पहाटेच्या रंगात तुझं घरटण आलं, पहाटेच्या रंगात तुझं घरटण आलं, तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं. चिवताई चिवताई तुला काहीच कसं कळलं नाही. तुझं दार बंद होतं, डोळे असून अंध होतं. बंद घरात बसून कसं चालेल? जगावरती रुसून कसं चालेल? म्हणूनच दार उघड ग आता चिवताई. अगं चिवताई दार उघड. चिवताई चिवताई दार उघड. कवी मंगेश पाडगावकर. गोड. पुढची कविता जगत मी आलो असा की, सुरेश भट. जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही. जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही. एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही. जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे. जन्मभर अश्रूंस माझ्या शिकविले नाना बहाणे. सोंगपण हसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही. कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो. कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो. पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही. सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी. सारखे माझ्या स्मितांचे हुंदके सांभाळले मी. एकदा हसलो जरासा, मग पुन्हा हसलोच नाही. स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे. स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे. एवढे स्मरते मला की मी मला स्मरलोच नाही. वाटले मज गुणगुणावे, वाटले मज गुणगुणावे. ओठ पण झाले पिराईत. सुचत गेली रोज गीते, सुचत गेली रोज गीते. मी मला सुचलोच नाही. संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा. संपल्यावर खेळ माझ्या आंधळ्या कोशिंबिरीचा. लोक मज दिसले अचानक, लोक मज दिसले अचानक. मी कुठे दिसलोच नाही. जगत मी आलो साकी, सुरेश भट. पुन्हा एक वार या तिघांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाकडे पाहिलं तर कुठलीही तडजोड न करता स्वत्व जपणारे भट मागताना आले म्हणून राहिलो भिकारी असं ठणकावून सांगतात. तर तिकडे जीवनाचा अविरत प्रवाह पाहून आरती प्रभू फार फार तर स्थितप्रज्ञतेने दुःख ना आनंदही एवढंच म्हणतात. आणि तिसरीकडे दैवावलंबीपणातही आपण आपल्या जगण्याला सुंदर अर्थ देऊ शकतो हे आपुल्या हाती नसते काही मध्ये पाडगावकर सांगतात. ऐकूया तिन्ही एक कविता.
सुरेश भटांची मागताना आले म्हणून. दुःख अपयश याचं आवर्तन भटही आळवतात, पण त्याच्यात थोडा फरक आहे. हे दुःख आळवताना त्यांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत स्वाभिमान आहे, तत्व आहे, आणि या तत्वासाठी हे दुःख भोगायला ते हसत हसत तयार आहे. हसत हसत म्हणते मी, पण दृढ निश्चयाने तयार आहे. मागताना आले म्हणून. मागताना आले, मागताना आले म्हणून राहिलो भिकारी. लागलीन वर्णी माझी कोण त्याच दारी. लागलीन वर्णी माझी कोण त्याच दारी. भाग्यवान लाचारांना, भाग्यवान लाचारांना दिसे मीच नंगा, दिसे मीच नंगा. घेऊन झोळी आलो, घेऊन झोळी आलो, म्हणून मी लफंगा, म्हणून मी लफंगा. तशी जरी दातारांची, तशी जरी दातारांची मानतो भलाई. तशी जरी दातारांची मानतो भलाई. फाटक्या खिशाला माझ्या, फाटक्या खिशाला माझ्या बोचते कमाई. असवात माझी अर्धी, असवात माझी अर्धी. भाकरी बुडाली, भाकरी बुडाली. सोसण्यात उरली सुरली, सोसण्यात उरली सुरली. भूक शांत झाली, भूक शांत झाली. मागताना आले म्हणून सुरेश. सादर करते आरती प्रभू यांची कविता दुःख ना आनंदही. दुःख ना आनंदही अंत ना आरंभही. नाव आहे चाललेली कालही अन आजही. मी तसा प्रत्यक्ष नाही ना विदेशी मी जसा. मी नव्हे की बिंब माझे, मी न माझा आरसा. एकला मी नाही जैसा, नाही नाही मी दुणा. मी नव्हे स्वामी ही माझा, मी न माझा पाहुणा. प्रश्न की उद्गार नाही, अधिक नाही वा उणा. जीवनाला ऐल नाही, पैल तैसा मध्य ना. याद नाही साध नाही ना सखी वा सोबती. याद नाही साध नाही ना सखी वा सोबती. नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती. सांध्य छाया आणि काया जोडून यांचा दुवा. सांध्य छाया आणि काया जोडून यांचा दुवा. नाव आहे चाललेली दूरची हाले हवा. दुःख ना आनंदही अंत ना आरंभही. दुःख ना आनंदही अंत ना आरंभही. नाव आहे चाललेली कालही अन आजही. कालही अन आजही. आरती प्रभू दुःख ना आनंदही. जीवनातली असहाय्यता पाडगावकरांनाही मान्य आहे. जीवनातली असहाय्यता पाडगावकरांना मान्य आहे, पण त्यांची सकारात्मकता छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला कसा आनंद घेता येईल हे इतकं सुंदर सांगते, हळुवारपणे सांगते. अपुल्या हाती नसते काही, अपुल्या हाती नसते काही हे समजावे. अपुल्या हाती नसते काही हे समजावे. कुणी दिले जर हात आपुले, कुणी दिले जर हात आपुले हाती घ्यावे. कधीच नसतो मातीवरती, कधीच नसतो मातीवरती हक्क आपुला. पाण्याने जर लळा लाविला, पाण्याने जर लळा लाविला रुजून यावे, रुजून यावे. विरविरणाऱ्या फुलपाखरा नसे नकाशा,
भिरभिरणाऱ्या फुलपाखरा नसे नकाशा, विसावले जर ओंजळीचे तर फूल करावे, फूल करावे. नको याचना जीव जडवणी बरसातीची, नको याचना जीव जडवणी बरसातीची. मेघच जर दाहले अनावर, मेघच जर दाहले अनावर, भिजून जावे, भिजून जावे. नकोच मनधरणी अर्थाची, नकोच मनधरणी अर्थाची. नको आर्जवे, नको आर्जवे. शब्दांनी जर मिठी घातली, शब्दांनी जर मिठी घातली, गाणे गावे, गाणे गावे. आपल्या हाती नसते काही, मंगेश पाडगावकर. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना मात्र आपण या तीनही कवींनी छेडलेल्या आशावादी सुरांकडे पाहणार आहोत. कवी म्हटला की त्याच्या स्वप्नातील अज्ञात पण मनोहर प्रदेश आला, तिथे एक वार तरी जाण्याचं स्वप्नरंजन आलं. तेच ऐकूया आरती प्रभूंच्या जाईन दूर गावामध्ये. भटांच्या विझलो आज तरीही मध्येही आपण त्यांचा कणखर आशावादी सूर ऐकतो. आणि त्यांच्याच कोण हे जवळून गेले मध्ये काही मोजक्याच पण उजळून टाकणाऱ्या क्षणांच्या आधारे भट जीवनातील वंचनेचाही सामना कसा करतात ते आपण ऐकू. कार्यक्रमाचा शेवट आपण करणार आहोत पाडगावकरांच्या त्यांच्याच जीवनाचं जणू सारच सांगणाऱ्या आनंद यात्री या कवितेने. आणि याच कवितेनंतर समारोपासाठी कार्यक्रमाची सूत्र हाती घेतील श्री जमील गुलरेज. तेव्हा ऐकूया, सुरुवात करूया जाईन दूर गावाने. माईक ऑन करा. सादर करते आरती प्रभू यांची एक कविता. मलाच माझा वाटेल फक्त हे, तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, घरदार टाकूनी मी जाईन दूर गावा. पाण्यात ओंजळीच्या आला चुकून मीन, पाण्यात ओंजळीच्या आला चुकून मीन, चमकून हो तसाच गाण्यात अर्थ यावा. शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी, यावा अनाम पक्षी स्पर्शू मलाच यावा. देता कुणी दुरून नक्षत्र से इशारे, देता कुणी दुरून नक्षत्र से इशारे, साराच आसमंत घननीळ होत जावा. पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो, शेल्या परी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा. तारांवरी पडावा केव्हा चुकून हात, तारांवरी पडावा केव्हा चुकून हात, विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा. तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा, घरदार टाकूनी मी जाईन दूर गावा. घरदार टाकूनी मी जाईन दूर गावा. कवी आरती प्रभू आणि कविता होती घरदार टाकूनी मी जाईन दूर गावा. सुरेश भटांची कविता सादर करते. आजच्या या कोरोना काळात निराश, हताश, भयग्रस्त अशा वातावरणात ही कविता आपल्याला नक्कीच उद्धारित केली असेल. विझलो आज जरी मी, विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे, माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे. जडेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर, रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर. डोळ्यात जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही.
विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो. भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. भिजलो आज जरी मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. भिजलो आज जरी मी. सादर करते सुरेश भटांची एक गझल. कोण जाणे कोण हे जवळून गेले, कोण जाणे कोण हे जवळून गेले, चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले. जिंकला होता जरी मी डाव तेव्हा, दान जे पडले मला उधळून गेले. भेटण्यासाठी कुणी आलेच नाही, भेटण्यासाठी कुणी आलेच नाही, लोक आलेले मला चघळून गेले. हे खरे की मी जरा चुकलोच तेव्हा, हे खरे की मी जरा चुकलोच तेव्हा, लोकही वाटेल ते वरळून गेले. लागली चाहूल एकांती कुणाची, कोण माझ्या लोचनी तरळून गेले. काय माझ्या मालकीचे अर्थ होते, शब्द माझे भाबडे हुरळून गेले. या दुपारी मी कुणाला हाक मारू, या दुपारी मी कुणाला हाक मारू, ओळखीचे चेहरे वितळून गेले. कोणता कैदी इथे कैदेत आहे, रंग भिंतींचे कसे उजळून गेले. पाठ मोरा मी जरी झालो तरीही, सूर्य येणारे मला कवळून गेले. पाठ मोरा मी जरी झालो तरीही, सूर्य येणारे मला कवळून गेले. कोण जाणे कोण हे जवळून गेले, चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले, चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले. कवी सुरेश भट. कोण जाणे कोण हे जवळून गेले. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना अतिशय महत्वाचं जीवनाचं तत्वज्ञान हेच आहे की कितीही सुख दुःख यांचा खेळ जीवनात घडत राहिला तरी जोपर्यंत जीव आहे, आपण जिवंत आहोत, तोपर्यंत आनंदात राहायला हवं. मंगेश पाडगावकर म्हणतात, अफाट आकाश हिरवी धरती, पुनवेची रात सागर भरती. अफाट आकाश हिरवी धरती, पुनवेची रात सागर भरती. पाचूंची लकेर कुरणांच्या ओठी, पाचूंची लकेर कुरणाच्या ओठी. प्रकाशाचा गर्भ जलवंती पोटी. अखंड नूतन मला ही धरित्री, आनंद यात्री मी आनंद यात्री. मेघांच्या उत्सवी जाहलो उन्मन, मेघांच्या उत्सवी जाहलो उन्मन. दवात तीर्थांचे घेतले दर्शन. दूर क्षितिजाची निळी भुलावण, दूर क्षितिजाची निळी भुलावण. पाशावीण मला ठेवी खेळवून. अक्षर वीणाचं घुमे माझ्या गात्री, अक्षर वीणाचं घुमे माझ्या गात्री. आनंद यात्री मी आनंद यात्री. हलके काढून कंटक पायींचे, हलके काढून कंटक पायींचे. स्वरात विणिले सर मी स्वप्नांचे. हसत दुःखाचा केला मी स्वीकार, हसत दुःखाचा केला मी स्वीकार. वर्षिले चांदणे पिऊन अंधार. प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री, प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री. आनंद यात्री मी आनंद यात्री, आनंद यात्री मी आनंद यात्री. आनंद यात्री मंगेश पाडगावकर. आज मराठी के 3 दिग्गज कवियों को हमने याद किया. मैं क्या कहूं, यही कह सकता हूं कि एक बार फिर सलाम दूर जाने वालों को, दूर जाने वालों को एक बार फिर सलाम. हम इसी तरह और भारतीय भाषाओं के कार्यक्रम आपके पास लेकर आते रहेंगे.
क्योंकि हमारा प्रयास ये है कि मातृभाषाओं में एक बार फिर रुचि जगाई जाए, खास तौर से नई पीढ़ी में। आज से पहले कथा कथन की सबसे छोटी सदस्य थी मेघना अभ्यंकर, लेकिन आज यशश्री के आने के बाद मेघना से छोटी सदस्य हमारे पास आ गई हैं। अब मेघना सीनियर में पहुंच गई हैं। मुझे खुशी है कि यशश्री जैसे नई पीढ़ी के बच्चे जुड़ रहे हैं, जिससे हमें आशा बनती है कि हम शायद सही रास्ते पर चल रहे हैं। इस कार्यक्रम में जिसने जिसने पढ़ा उन सबको मेरा बहुत बहुत आशीर्वाद, बिकॉज हमारे संस्कार कहते हैं कि बच्चों को धन्यवाद नहीं कहा जाता, उनको दुआएं दी जाती हैं। तो हम आशीर्वाद ही दे सकते हैं। लेकिन मैं एक विशेष रूप से उल्लेख करना चाहूंगा उन 3 लोगों का, जो अगर नहीं होते तो शायद ये कार्यक्रम ना होता। वो हैं प्रतिभा और वीरेंद्र गोपुचकर और सचिन भुसारी। इस कार्यक्रम का सारा श्रेय इन तीनों को ही जाता है। और इसी के साथ ये कार्यक्रम यहीं समाप्त होता है। जल्दी फिर मिलेंगे, तब तक के लिए जय हिंद। जय हिंद।